आणि वरनं आपल्यावर अत्तर टाकायचं काम ढग करतोय. बी भरपूर आहे अजून. 3 ओळी घ्यायच्या का 4 ओळी घ्यायच्या? नाही, बी भरपूर आहे. हा ही 4 ओळी राहू दे का? हा, कसं वाटतंय तुला? 4 वळी लावाव्या. पेरणीची वाफ आहे का काय माहिती, इतकं ऊन आहे आणि वाफ घाम सगळं अंगवलच चिक होतंय नुसतं ह्याने. तर मंडळी आपलं पेरून झालं आता. पुन्हा गार वारा घातल्या पावसाने. 3 तोडलेत आपल्याला. तरी सुद्धा आपलं सूर्यफूल आता उगवून निघेल. ह्यालाच म्हणायचं सुख. हितच सुख आहे, हितच. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. मंडळी आलो आपण कुरवाडीत. होय, कुरवाडीत थोडी जिमजिम झाली गाव. आपल्या गावात काहीच नाही कोरडं. मामाच्या तर जरा पडलाय थोडा तिकडे कुरडीत. आणि तिथनं हितवर 4 ठिकाणी कोरडा 4 ठिकाणी ओलं दिसलं. काय नाही, कसलं आभाळ आलतं पण काय सुद्धा नाही पडत. आता पडल पण सांगितलंय पाऊस जरा. होईल काय होते कुणास ठाऊक. काय मग पडला तर बरं पडावं बाय. मला वाटलं पडला असेल पाऊस चांगला. काय तिकडं पाऊस आहे. तिकडच्या भागाला पाऊस असतो ना, बाजूच्या पुढं बाजूला. इकडे नाही, इकडे पडतच नाही पाऊस. आपल्या इकडे मुश्किल आहे पडायला. विदर्भात तिकडं विदर्भ मराठवाड्यात सांगितलं पुढं का नाही, तिकडे सांगितलंय का ह्यावेळेचा पाऊस तिकडे जास्त आहे. 1200 पासून पुढं लय 8 जुलै का 10 जुलै पर्यंत तिकडे आहे. काय म्हणतात का आपल्या इकडं कवा पडायचा. काय केलंय वरण भात? वरण भात केलाय. बर बर असू दे. चला 10 वाजले आता. थोडं खाऊन घेऊ. पडा. तर राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळ सकाळची वेळ आहे. सकाळ सकाळ नाश्त्याला केलेला आहे केक. अजून एकदा नाही, कालचंच पीठ शिल्लक होतं, फ्रीजमध्ये ठेवलं होतं. कारण काल नामा झालं ना. अरे मनीला बोलो. एकट्यालाच खायचंय का केक तुला? आली की आले का? ए हो मंजुळाबाई, या 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 बसा बसा. निवांत नातकाल फतकाल मांडून. मंडळी, आज आपल्याला सारा टाकायचे. ते शेतातले कामं लय आहे. ते सूर्यफुलाची पेरायची तयारी लागायचे. सारं टाकायचं चालू केलंय. आपण काय पेरत नाही, पेरायचंय आपल्याला टोकन यंत्राने, हाताच्या पेरणी यंत्राने पेरायचे तर आपल्याला सूर्यफूल. आणि वरनं आपल्यावर अत्तर टाकायचं काम ढग करतोय. पाऊस नाही. हा बघा हातावर तुम्हाला कुठं दिसतं का पाऊस? फक्त अत्तर टाकता येते. सगळीकडे असं आबाळ आलंय भारी. पाऊस काय म्हणावा असं पडत नाही हो. नुसतं ढग येतात, नुसतं ढग येतात आणि अत्तर टाकायचं काम चालू आहे. तर तुम्हाला पानांवर दाखवते पाऊस कसा पडतोय ते. हो का, असा पाऊस चाललाय. ह्याच्यात नीट दिसत नाही पण असा पाऊस चालू आहे बघा. कधी गार व्हायचे, दैवार पडल्या का थंडीच्या दिवसात ना असं दैवार पडतं, तसा पाऊस चालू आहे आता सध्या. आपल्याला ह्यात पेरायचे सूर्यफूल. सकाळ सकाळ तयारी चालू आहे. अजून घरची कामं तशीच राहिली ती, पण तरी बी हे बारीक केसासारखी शिपशिप चालू झाली आहे. सारं टाकून घेतलं मग काय पिरून घ्यायचं. दण सोडायचं एकदा पाण्याला आणि पिरून घ्यायचं. गायनं वैरण टाकली, गाय लागले खायला. एक पक्षी समोर उडाला, इथं बसला. लक्ष असतं आपल्याकडं त्या पक्षाचं तरी, कारण की आपल्याबरोबर नामाही येतो ना. तरी कागद नीट झाकू. आज काय होते, बुरबुरबुर बारीक आदनमधनं एकदम केसासारखा पाऊस येतोय. तर चिकोल व्हायच्या आधी आपलं जर पेरून झालं तर मग उपयोग आहे, नाहीतर ते यंत्राला चिकोल लागला किंवा पेरायचं मग नाही.
हाय जरा उघडे तवर आपलं घ्यावं पेरून. काढलं का बिग? हा काढले की. तुरीचं बी होतं ना आधी. आता सूर्यफुलाचं बी टाकून सूर्यफुलाची चकती टाकू. ते बघावं लागतं एक एक दाणा पडतोय का दोन दोन. टोकन यंत्राची सेटिंग व्यवस्थित केली. बी एक एक पडतंय का ती बघितलं. आणि आता मी चालू आहे मोटर चालू करायला. पाणी भरून घेऊ, गाईंना पाणी पाजू आणि त्याच्यानंतर पेरत बसू. टाईम लागतो कुठल्याही गोष्टीला. एखादी गोष्ट जर का नवीन जर करायचं म्हणलं तर त्याला टाईम लागतो, वेळ लागतो. सूर्यफूल ह्याच्या आधी आपण पेरलं नव्हतं. त्या टोकन यंत्रातनं त्याची ती सेटिंग त्याची ती चकती बसवायला, प्रत्येक चकती चेक करायला टाईम गेला. तण बी दिसायला लागले ह्या रानामध्ये. त्याला पाळ घालावं लागेल लवकरच. पाठीमागनं पेरलेले तूर कुठं तरी एखादी उगवून यायला लागले. आता त्याला बी पाखरं काय करते ते काय माहिती. एक चांगला सडाका पडायला पाहिजे पावसाचा. मोटर चालू केली आणि मला इथं दिसला एक पंख. बघा किती सुंदर आहे बघा. ही त्याचा अर्थ ही मला वाटतं लांडोरीचा पंख असावा. ही असं वाटतंय बरं का, अंदाज आहे माझा. कारण की मी कधी आमच्या भागात मोर नसल्यामुळं एवढा काय अभ्यास नाही. कुणाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा ही पंख कुणाचा आहे. हे बघा खाली असं मस्तपैकी जवळजवळ एक 8 ते 9 इंच 8 इंच 9 इंच लांब आहे. पाठीमागची बाजू अशी आहे आणि वरची बाजू अशी आहे. मोराचा असल्यासारखं म्हणजे लांडोरीचा असल्यासारखं वाटतंय. तिकडं पाणी सोडलंय आता. मी थांबलो इथं. पाणी भरून झाले की बंद करायची. आपलं सूर्यफूल लावायला चालू केले आपण. इकडून इथपर्यंत आले. आता इकडं कडेला जायचंय. चला आज उन्हाची तिरीप लय वाढली. उनले आज उकाडा लय ऊन गदमधले. उकाडा सुटलाय, आभाळ येते ते, ढग येते ते, चांगलं मोठं मोठं. हे काय नसल्यातच पाऊस पडण्याची शक्यता असते. आपलं पेरून घेऊ. बी किती आहे शिल्लक ती एकदा बघितलं म्हणजे आपल्याला अंदाज येईल. बी भरपूर आहे अजून. 3 ओळी घ्यायच्या का 4 ओळी घ्यायच्या? नाही बी भरपूर आहे. हा ही 4 ओळी राहू दे का? हा कसं राहू वाटतंय तुला? 4 वळी लावाव्या. 3 नको ना? नको नको. पातळ होईल. हम्म. पाखरं आहे ते अजून त्याला. पाखरं उकरून खाते ते. जाऊ का मग? घेतो हा हळूहळू. चालतंय. तर मंडळी ह्यापाड त्यापाड चालू आहे आमचं. बसतो जरा घेणभर. उन्हाची तिरीप अशी पडली की नाव काढ नका. पेरणीची वाफ आहे का काय काय माहिती. इतकं ऊन आहे आणि वाफ घाम सगळं अंगवलच चिक होतंय नुसतं ह्याने. सावलीला बसलं की बरं वाटते. जरा हवा सुटायला पाहिजे. सावलीला बसून जरा हवा सुटली ना तर बरं वाटतंय, नाहीतर नाही. कडनी आबाळ आहे. वारं घोळते इकडून तिकडून. काय माहीत आता काय होतं आणि काय नाही. तर मंडळी आपलं पेरून झालं आता. पुन्हा गार वारा घातला पावसाने. 3 तोडलीत आपल्याला तोंडी लावायला. तिथं स्वयंपाक चालू आहे. तिला म्हणलं जा स्वयंपाक कर. आम्ही दोघं बी पेरत होतो. पण म्हणलं सकाळी आपण ते केक खाल्लेला आहे तेवढा बास. म्हणलं आज ही पेरवून झाल्याशिवाय जेवण करायचं नाही. झाल्या तिच्या भाकरी बी होत आल्या ना मामाने. बर भाकरी झाल्या तर पाणी होईल आणि जेवण करून घेऊ मस्तपैकी. लागला का यायला पाऊस? मग काय आणलं का? कढीपत्ता, थोड्या मिरच्या, पाऊस यायला लागला. तर मंडळी ह्याला म्हणायचं नशीब. आपण पेरून बाजूला झालो, चाल झाला. पेरून बघलेलं झालो तर पाऊस आला तर पाणी द्यायची गरज नाही. मग 2-3 बोटं जरी वल झाली, वरचा पापुंद्रावाला झाला तरी सुद्धा आपलं सूर्यफुलात उगवून येईल. ह्यालाच म्हणायचं सुख. हिथंच सुख आहे, हिथंच, दुसरं काही नाही. पेरणी झाली आणि पाऊस आला, ह्याला म्हणायचं समाधान आणि सुख, बाकी काय नाही. आबाळ आले सगळीकडनं, एक झालंय हो का, मस्त बघी आबाळ आले. आता एकदा थंडावा वरनं फिरला की सगळं ढग असं कोसळायला चालू होतं.
ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. झाला टायमिंग झाला आहे आता. 3-4च्या पुन्हा ही हळूहळू मिटायला चालू होतं. आणि तिकडे त्या दिवशी आपण लावलेले जे आहेत का, हे बघा अशी झालीत मस्तपैकी. ही अशी अशी चांगले यायला लागले आता. गारवा तर झाला बाबा, बरं वाटायला लागलं जरा आता. उगं थोडासा दमदार हवा, थोडा दमदार हवा पावसाने, एवढीच विनंती. आपल्या तुरीत एवढा पाऊस आहे की तुरी जर रानसुद्धा दिसना एवढा पाऊस चालू झाला आहे. मला तर लय बरं वाटायला लागलं. तुरी बी चांगली आहे त्याचे, मका बी चांगली, सूर्यफूल बी चांगलं उगवलेलं. तर मंडळाला मस्तपैकी जेवण करतोय. दोडक्याची भाजी केली, काला कुसरून खायचं चालू आहे. कारण की आता भूक लय लागलेली आहे. त्याच्यामुळं 2-3 तोंडली आणली, ठेवली ती. शेंगा घेतल्या मुठभर, शेंगा फोडून खायला चालू आहे. सगळ्यांनी जेवायला या. पाऊस, धारा, वा 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 वा, मन प्रसन्न झालं. लय बरं वाटलं. चांगला आला, फिरून चांगला आला पाऊस. जीवाला शांती लाभली बघा. पुढचं काय दिसेना एवढा पाऊस आहे.